महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात। सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी निश्चितपणे याचा लाभ घ्यावा। आता 19 जिल्हे हे आपण याच्यामध्ये समाविष्ट केले आहेत। 150 कोटी नमस्कार शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकऱ्यांनो, आता तुम्हाला एवढी वाट पाहण्याची गरज नाही, कारण की शेतकरी बांधवांनो, लाखो शेतकरी सरकारकडून मोठा दिलासा देणारी बातमी आली आहे। जर तुम्ही नमो शेतकरी महासंघ निधी योजनेचे पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची क्षण ठरेल। जर बघितलं तर पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता जवळ आला असून दोन्ही योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे आणि अक्षरशः काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले सुद्धा आहे, तर काही शेतकरी अजून पेमेंटच्या प्रतीक्षेमध्ये दिसत आहे। नमो शेतकरी योजनेचा नवा हप्त्याची मोठी अपडेट आलेली आहे, म्हणून प्रत्येक शेतकऱ्यासाठी शेवटपर्यंत लक्ष देऊन हा व्हिडिओ आवर्जून पहा, कारण पुढे आपण अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्या खात्याशी थेट संबंधित असलेला माहिती सांगणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठे स्किप करू नका। आतापर्यंत किती शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे झाले किंवा किती शेतकऱ्यांना पेमेंट अजून प्रलंबित आहे याची संपूर्ण डिटेल माहिती आपण पुढे पाहणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली अपडेट प्रत्येक लाभार्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट ठरेल। शेतकरी, चला तर मग आता आपण मुख्य अपडेटला सुरुवात करूया। आधी आपण थोडक्यात समजून घेऊया नमो शेतकरी महासन्मान निधी योजना नेमकी काय आहे। आपल्यापैकी बहुतेक शेतकऱ्यांना योजनेबद्दलची सलग डिटेल माहिती आहे। आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा वर्षाला करीब पात्र शेतकऱ्यांना 6,000 रुपये दिले जातात, 3 टप्प्यांमध्ये दिले जातात। त्याचप्रमाणे पीएम किसान योजनेत सुद्धा या योजनेअंतर्गत सुद्धा 6,000 रुपये वर्षाला 3 टप्प्यांमध्ये मिळतात। जे एखादा शेतकरी पात्र असेल तर वर्षाला त्याला 12,000 रुपयांची मदत आपले महाराष्ट्र सरकार आणि मोदी सरकार करत आता। ही मदत जी आहे ती बियाणे, खत आणि औषधे आणि शेतीच्या खर्चासाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे। नमो शेतकरी योजनेअंतर्गत आतापर्यंत 8 हप्त्याचे वितरण झाले आहे आणि थेट हे 9व्या हप्त्यासाठी अनेक शेतकरी खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे उत्साहात आहे शेतकरी वर्ग, हा मोठ्या उत्साहात दिसून येत आहे। अजून पैसे मिळाले नाही त्यांच्यापासून शेतकऱ्यांना, अशा पात्र शेतकऱ्यांमध्ये संभ्रम वाढायला लागला आहे की त्यांच्या खात्यात पैसे आले किंवा नाही आणि पेमेंट पेंडिंग दाखवत आहे। यापुढे आपल्याला काय करायचे असे प्रश्न त्यांच्या मनामध्ये घोळायला लागले आहे। आता या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण सविस्तरमध्ये पुढे पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, तुमच्यातून निघून जाईल, कारण पुढील अपडेट कोणत्याही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा, कोणत्या शेतकऱ्यांची पेमेंट अजून बाकी आहे याची संपूर्ण डिटेल माहिती देण्यात आलेली आहे। तुमच्याही खात्यात जर पैसे आले नसतील तर तुम्ही माहिती लक्ष देऊन पहा, कारण पुढे अतिशय महत्त्वाची 2 कामे सरकारने करायला सांगितलेली आहे। ते अत्यंत महत्त्वाची काम कोणते आहे ते आपण जाणून घेऊया। त्याबद्दल आपण बोलणार आहोत। तर तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर तुमच्यासाठी 2 अत्यंत महत्त्वाची कामे सरकारकडून सांगण्यात आलेली आहे। त्याच्यापैकी सगळ्यात पहिलं काम म्हणजे तुमच्या बँक आधार कार्डाशी लिंक आहे का हे महत्त्वाचं आहे आणि तुमचे आधार कार्ड सुद्धा अपडेट असायला हवे, कारण सरकारकडून जो पण निधी जमा होत आहे ते थेट तुमच्या खात्यामध्ये डीबीटी माध्यमातून सरकतो आणि डीबीटीची प्रक्रिया ऑनलाईन असते। शेतकरी मित्रांनो, त्यांच्यामुळे प्रत्येक आधार कार्डच्या आधारावर पात्र शेतकऱ्यांची ओळख करणे महत्त्वाचे ठरणार आहे आणि त्यामुळे तुमचे बँक आधार कार्ड सोबत लिंक असेल तर तुमची ओळख सरकारला पटेल आणि तुमच्या खात्यामध्ये पटकन पैसे जमा होतील। दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुमची केवायसी पूर्ण झालेली आहे का। आता ही केवायसीची प्रक्रिया जर पूर्ण असेल तर तुम्ही निश्चित तेव्हा 100% पैसे जमा व्हायला सुरुवात होतील। हे केवायसी म्हणजेच की कोणते पात्र शेतकरी आणि कोणते अपात्र ठरणार आहे याची अचूक माहिती शासनाला होते। त्यामुळे या दोन्ही गोष्टीची पूर्तता जर तुम्ही केली असेल तर तुमच्या खात्यात 100% पैसे जमा होतील आणि जर केली नसेल तर लक्षात घ्या, तुमच्या आता नक्कीच अडकून पडायला सुरुवात असेल। त्यामुळे काही 2 कामाची महत्त्वाची कामे होती, अजिबात पुढे ढकलू नका। तुमची सर्व कागदपत्रे अपडेट आहे का एकदा नीट तपासून घ्या।
कारण कागदपत्रातील छोटासा बदल देखील तुमच्या पेमेंट थांबवू शकतो. तुमच्या आधार कार्डमध्ये स्पेलिंगमध्ये छोटासा फरक आहे, एखादा शब्द कमी आहे, जास्त आहे, तुमच्या डोक्यात ताण वाढू शकतो. कारण अशा चुका सुद्धा हप्त्यापासून लांब ठेवू शकतात. त्यांच्यामुळे तुमचे आधार कार्ड अपडेट असणे आणि महत्त्वाचे ठरेल. कारण पेमेंटचा प्रश्न आहे. येणाऱ्या पेमेंटचा राज्य सरकारकडून माहितीनुसार लाखो शेतकरी योजनेचे लाभ घेत आहे. दोन्ही हप्ते 100% काम होतील, त्याच्यानंतर तुमच्या खात्यात जमा होईल. अजून अत्यंत महत्त्वाची गोष्ट सरकारकडून सांगण्यात आली आहे. अजूनही अनेक कर्जाची तपासणी सुरू आहे आणि तब्बल 25,000 शेतकऱ्यांची नावे संचय किंवा अपात्र यादीमध्ये वाढवण्यात आलेली आहे. आणि ही बातमी तुमची चिंता वाढवणारी नक्कीच आहे. तुम्हाला वाटत असेल आता माझा हप्ता बंद होणार, मला पुढचा लाभ भेटणार का नाही? आपण घाबरू नका, कारण प्रत्येक शेतकऱ्याचा हप्ता बंद होत नाही. मध्ये बघितलं तर या शेतकऱ्यांची कागदपत्रे योग्य आहे की जमिनीच्या नोंदीवर तू काय, आधार लिंक आणि KYC पूर्ण आहे, अशा पात्र लाभार्थ्यांची योजनेचा लाभ चालू राहील. आणि खरी माहिती आहे की शासनाच्या माहितीनुसार सुमारे 35,000 मृत शेतकऱ्यांची नावे लाभार्थ्यांच्या यादीमधून आढळून आली आहे. त्यामुळे अशा यादीमधून वगळण्यात आलेल्या आहे आणि त्यांना तातडीत महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे. याशिवाय अनेक कर्जामध्ये त्रुटी दिसून येत आहे. माझ्या शेतकरी मित्रांनो, हे मोठा शेतकऱ्यांसाठी दिलासा ठरणार आहे की सरकारने स्पष्ट केले आहे की कागदपत्रे अपूर्ण असतील तरी घाबरू नये. जर संबंधित पात्र शेतकऱ्यांची सर्व माहिती दुरुस्त केली, आधार लिंक, KYC सोबत जमिनीचे अपडेट केले असेल, तर मेंढ्याचा मार्ग मोकळा होईल. म्हणून शेतकरी मित्रांनो, आज तुमचा 7/12 आधार कार्ड, बँक खाता, मोबाईल नंबर, KYC तपासून घ्या. एक छोटीशी चूक सुद्धा तुमचं खातं बंद करू शकते. शासनाने अपात्र लाभार्थ्यांची यादी संबंधित विभागाकडे पाठवली आहे आणि पात्र लाभार्थ्यांचे नाव देण्यात भर केलेला आहे. म्हणून जर तुमचा आता अजूनही पेंडिंग असेल तर वेळ वाया घालू नका. CEC सेंटरवर जा, तिथे तलाठी कार्यालय किंवा कृषी विभागाकडे तातडीने संपर्क साधा आणि तुमची सगळी माहिती अपडेट करून घ्या. कारण योग्य कागदपत्रे असतील तर तुम्हाला लाभ मिळू शकतो. आणि दरम्यान अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर लाभांचे मेसेज सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, मेसेज पण यायला सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाल्याची सुद्धा माहिती मिळालेली आहे. तुमच्या खात्यात आता 2,000 रुपये जमा झाले की नाही, आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. नमो शेतकरी योजनेसोबत अजून एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आली आहे की सगळ्यांच्या लाडक्या विषयाबद्दल आणि म्हणजे कर्जमाफी आणि कर्जमाफी संबंधात महत्त्वाची अपडेट सरकारने दिली आहे. कृषी मंत्री अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे आणि म्हणण्यानुसार शेतकऱ्यांच्या छोट्या मोठ्या खर्चासाठी आर्थिक मदत पोहोचवावी. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. पण आनंदाच्या अपडेट प्रमाणे ज्या शेतकऱ्यांचे 2 लाख रुपये पर्यंत कर्ज वाढलेले आहे, अशा थकबाकीदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी देण्याचा विचार सरकार करत आहे. जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात अशा शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा देण्याबद्दल कृषी मंत्री स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांनी सलग कर्जाची परतफेड केलेली आहे की चुकवलेले नियमित अर्ज भरलेले आहे याचा व्यवहार स्पष्ट आहे. हे संपूर्ण माहिती चेक करा. अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रामुख्याने अनुदान 50,000 रुपये प्रामुख्याने अनुदान देण्याची घोषणा आपल्या कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी केलेली आहे. वेगवेगळ्या प्रशासकीय कारणामुळे बैठका पुढे ढकलण्यात आल्या असून शेतकऱ्यांच्या मनात गंभीर प्रश्न कर्जमाफीचा काय आहे आणि काय होणार, अनुदान भेटेल की नाही, पैसा खात्यात जमा होतील की नाही, यावर संबंधित नेत्यांनी म्हणजे आपल्या दत्ताभाऊ भरणे यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली आहे. त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांना दिलेला शब्द आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेण्यासाठी आम्ही दिवसरात एक रात्र करत आहोत आणि कटिबद्ध असल्याचे सुद्धा बोलले. शेतकरी बांधवांनो, सांगितल्याप्रमाणे कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी फडणवीस सरकार दिवसरात काम करत आहे. अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा. फेसबुक, इंस्टाग्राम, YouTube चुकीची माहिती पसरवण्यात येत आहे आणि बहुतेक सुद्धा असं म्हणणं आहे की माहितीनुसार तुम्ही लगेच लांब राहा. फक्त अधिकृत अपडेटवर तुम्ही भर द्या. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे तुम्ही सगळी कागदपत्रे तयार ठेवा. कारण पात्र लाभार्थ्यापर्यंत हा लाभ पोहोचण्याची प्रक्रिया आता झपाट्याने सुरू झालेली आहे. बहुतेक खात्यामध्ये आता जमा व्हायला झालेला आहे. विषय राहिला तर 50,000 रुपयांचा सहानुग्रह अनुदान, तर त्यांच्याबद्दल सुद्धा चिंता करू नये. कृषी मंत्र्यांनी सांगितले आहे की पात्र ठरतील शेतकऱ्यांच्या खात्यात
50,000 रुपयांचा समुद्र अनुदान पाठवण्याची त्यांच्यासोबत 2 लाख रुपयांची कर्जमाफी सुद्धा मिळेल. शेतकरी बांधवांनो, ही अत्यंत महत्त्वाची अपडेट, इम्पॉर्टंट व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच्या असलेल्या आपल्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि पुन्हा भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.